तर बारलाचा पास सध्या बंद आहे. तर आपण इकडनं शिंकुला पासवरनं पदम, तर शिंकुला इकडनं 38 किलोमीटर आणि पदम 143 किलोमीटर आहे. तर आज आपण बहुतेक बघूया आज कुठे थांबूया आणि पुढची जर्नी कशी कंटिन्यू करूया. ओके, आपली आहे सोयरा इकडे उभी आहे. तर आता खरी कथा आपल्या ह्या जर्नीची स्टार्ट होणार आहे. तुम्ही पार्ट 1 पार्ट 2 बघितलं असाल. कम्प्लिटली हायवे सिटी टू सिटी आपण मूव्ह होत होतो. ते तर नॉर्मल आहे सगळ्यांसाठी. बट मी ते एकच गोष्ट सांगेन, तुम्ही कितीही एक्सपिरियन्स्ड असाल, प्लीज तुमचा जो एक्सपिरियन्स इकडे बाजूला ठेवा आणि खरंच रिस्पेक्ट करा नेचरची आणि ह्या रस्त्यांची. वेदर आणि रोड्स काय मुवमेंटला आणि कसे चेंज होतात इट्स कम्प्लिटली अनबिलिव्हेबल. ट्रस्ट मी, जसं तुमच्या बॉडीची परीक्षा घेतली जाते तशी गाडीचीही परीक्षा घेतली जाते इथे. जसं आपल्या बॉडीला ऑक्सिजन कमी फील होतो हाय अल्टिट्यूडला, तसं गाडीलाही ऑक्सिजनची गरज असते. तर गाडी ही मध्ये मध्ये दम तोडते आणि हा आम्हीही एक्सपिरियन्स केला आहे. सो आय होप तुम्हाला हा पार्ट खरंच आवडेल. तुम्ही वेदर बघू शकता समोर. वेदर कंडिशन खूपच खराब आहे पुढे. रस्ते खूप चांगले आहेत. राईट नाव टेम्परेचर साधारणतः 2 ते 3 डिग्री आहे बाहेर. चालू झालं हळूहळू. सुपर्ब आहे. फर्स्ट टाइम स्नो. तुम्ही बघितलंय का कधी असा स्नोफॉल? मी तर माझ्या पूर्ण आयुष्यात फर्स्ट टाइम बघतोय. सगळेच फर्स्ट टाइम बघतात. शरणीने बघितलं नाही. शरणी झोपली सध्या. आपण तिला येताना दाखवू. जेव्हा आपण रिटर्न लेगला असू तेव्हा तिला आपण स्नो दाखवू. हो, तो ब्रिज कोसळलाय. हो हो, कोसळलाय. ब्रिज बनवलेलं गेलं. जबरदस्त रोड खराब आहे. ना मध्ये रस्त्यांची हात खूप खराब आहे. हेच तर लडाख आहे. हेच तर लडाख आहे, खरं लडाख. लोक उतरलेच स्नोला एन्जॉय करायला.
आपल्याकडे पण छत्री आहे. नेक्स्ट टाइम एन्जॉय. सध्या आपल्याला रस्ता लवकरात लवकर कमायचा आहे. रात्री ते अडकलो बापरे, हेवी स्नोफॉल चालू आहे इकडे. तर आम्ही आता ऑलमोस्ट 15,000 फीट वरती आहोत. कम्प्लीट स्नोफॉल आहे. ऑक्सिजन थोडं कमी आहे. इवन गाडी ही सेन्स करते तसं थोडंफार. बरेचसे रस्ते खराबी आहे आणि घाट चढतोय आपण. बराच ट्रॅफिक येतोय ऑनकमिंग इनकमिंगला. त्या गाडी आपण मोशनमध्ये ठेवूया प्रॉपर. जबरदस्त. स्नोफॉल होत आहे. एक 5 मिनिटं थांबूया आणि तुम्हाला स्नो दाखवतो. सुपर यार, काय व्ह्यू आहे. क्रेझी. आपली सोयरा रफ अँड टफ सगळी बीटिंग घेत आहे. लव यू. बर्फ खायचं होतं तुला. बर्फ कधीपासून बर्फ घेऊन चल. हे घे बर्फ. बघ 135 किलोमीटर चालली अर्धी.
पूर्ण घाटच आहे ना. अहो डोंगर हे ऊन बघ, सूर्य बघ. सूर्य आहे दिसतोय इथे. हो काय तो बघ वरती. -1 अरे हा काय असा मूर्ख माणूस होतो. लेफ्ट सांग मला. टच होगा. थैंक यू. हा आला आहे आपला शिंकुला टॉप. एक फोटो काढूया शिंकुला टॉप वरती आणि आपण जर्नी कंटिन्यू करूया. MH48 ची गाडी. 16,580 फीट वरती आहोत आपण शिंकुला टॉप. तर आम्ही आता शिंकुला टॉपला आहोत. आपली सोयरा शिंकुला टॉप. रस्ते तुम्ही बघितले असाल किती डेंजरस रस्ते होते यार. हो गाडीने फायनली बर्फ बघतोय आम्ही. शिंकुला टॉप फायनली. लडाख लेक बघा फ्रोझन आहे कम्प्लिटली. ऑक्सिजन कमी आहे. सूर्य दिसतोय. बर्फ पडतोय. बर्फच बर्फ. शिंकुला टॉप. विचार नव्हता केला होता आम्ही येणार जेवढं वॉरचं सिच्युएशनच्या प्रमाणे. बट आपण ऑलमोस्ट आलो आहोत. कॅन्सल पण झालं पण शिंकुला टॉप. म्हणून आम्ही आलो. शिंकुला टॉप. शिंकुला जस्ट उतरत आहे. रोडची कंडिशन वर्स्ट आहे. कम्प्लीट ऑफ रोड आहे. लकीली आपण चांगले टायर्स कॉन्टिनेंटलचे ऑल्टरनेट टायर्स इन्स्टॉल केलेले गाडीमध्ये जेणेकरून ग्रिप खूप चांगली भेटत आहे. तुम्ही रोडची कंडिशन बघू शकता. वर्स्ट कंडिशन आहे. हेवी स्नोफॉल चालू आहे आणि आता आपण पदुम पोचूया.
कसं वाटतोय व्ह्यू बघा जरा, एकदम मस्त. चेक पोस्ट तक वापस जाना पड़ेगा यार. चेक पोस्ट याद है? हाँ. पता है बस वही तक जाना. ओके वहाँ थे, रोड है. वहाँ से है. अच्छा रोड है. अच्छा है कि क्या है, पर मुझे भी पता नहीं है. चलो चलो देखते चलो. तर मित्रांनो, आम्ही चाललेलो पादुम अँड हा जो रस्ता आहे हा नवीन रस्ता आहे. बट हा रस्ता अजून कंप्लीट झाला नाही. पुढे लँडस्लाईड झाल्यामुळे रस्ता बंद झाला आहे. तर आपल्याला डोंगराच्या त्या साईडला एक दुसरा रस्ता आहे, तिकडे आता आपल्याला जावं लागेल. आपण परत आता रिटर्न चाललो आहोत चेकपोस्टवर, जिकडे आपण एंट्री केली होती. तिकडनं आपण परत पादुमसाठी जर्नी कंटिन्यू करूया. हेच आहे लडाखचं नेचर. तुम्ही थोडंसं चुकलात की लडाख तुम्हाला जबरदस्त वेटिंग देते. आणि आमचं नशीब चांगलं आहे की समोर असलेली एक गाडी local, त्या लोकल माणसाने आम्हाला सांगितलं की पुढे रस्ता बंद आहे. म्हणून आम्ही जे काही 15-20 किलोमीटर गेलो होतो ते परत आलो, पण तो तर अजूनही त्याच्या पुढे जाऊन पुढे आलो. जाऊ. त्यामुळे आमचा टाइमही वाचला आणि त्या माणसाने आम्हाला हेल्प पण केली. तो आम्हाला आता जसं दुसऱ्या रस्त्याने आपण घेऊन बोलतो ना, देवाची कृपा असते, देव पाठीशी असतो. देव जेव्हा रस्ता चुकतो तेव्हा आपल्याला येतो कुठल्या तरी रूपात, तशातला आहे. बरोबर. चंद्र बघ काय सुंदर आहे आणि डोंगर कावकात काय वाटतो यार. रात्रीच्या टायमाला डोंगर काय दिसतोय. म्हणजे असे नजारे बघण्यासारखे आहेत. हो. टी पॉइंट है ना, ये टी पॉइंट आगे. हाँ, वहाँ पे चाय ब्रेक करनी होगी, टी वगैरह ओके. पीना होगा, पी लो. वहाँ से आराम से निकल जाओ सीधा आगे अनमू तक. उन्मुतक. ओके, क्लियर रास्ता मिलेगा, कोई वो नहीं है, हाँ. रिक्स. प्लीज. उससे आगे भी रास्ता अच्छा है. अच्छा है. एक दो जगह थोड़ा आएगा खराब. हाँ, खराब थोड़ा सा पैच है. आएगा, ठीक है, वहाँ स्लाइडिंग का खतरा है, वहाँ से जल्दी निकल जाना. बाकी कोई दिक्कत नहीं. दिक्कत नहीं. जाना कहाँ है? ले पादम. हाँ, ले जा रहे हम लोग ले पादम जा थ्रू. रहे हैं, हाँ घूमने के लिए. हाँ अरे बिना टेंशन से जाओ, कोई दिक्कत नहीं. ये इधर आगे जाओ, इधर आंटी का ढाबा है, हाँ. उधर चाय पानी पी के जाओ आराम से. कोई इधर इस एरिया में कोई दिक्कत कोई ओके, थँक्यू सो मच सर. थँक्यू. मिलिटरीवाले पण भेटले. मिलिटरीवाल्याने पण खूप चांगलं कॉन्फिडन्स जागवलं आपल्या अंगात. तर काही टेन्शन नाही बोलले. यार तुम्ही बिंदास फिरा, लेहला चाललायत, लेह एन्जॉय करा. क्या बात आहे. कॉन्फिडन्स बूस्टअप झाला की नाही सगळ्यांचा. फायनली आपण आपल्या पादमच्या रस्त्यावर परत जॉईन झालो आहोत. पुढे तीच गाडी चालली आहे ज्यांनी आपल्याला मदत केली होती. आणि रात्रीचं लडाख खूप डेंजरस वाटतो, कारण काही लाईट्स नाही आहे, काही नाही आहे. बट जसं मिलिटरीवाले आत्ता भेटलेले ते बोलले काही टेन्शन घेऊ नका, बिंदास जा, फुल सेफ आहे, काही प्रॉब्लेम येणार नाही, एन्जॉय द जर्नी. मिलिटरीवाले जेव्हा तुम्हाला ही गोष्ट सांगतात, बी कॉन्फिडंट आणि गो अहेड. आता लडाखमध्ये असं आहे की तुम्ही एकटे कधीच नका जाऊ.
आता हा गाडीवाला पण त्यालाही एकटा नंतर जायचं आणि आपण एकटा नाही जातो. तर असं एकत्र गेलो तर थोडासा कॉन्फिडन्स बिल्डअप होतो आणि मग दोघांच्या डेस्टिनेशनवरती आपण पोचून जातो. दोघांच्या ज्या डेस्टिनेशन्स आहेत त्या आपण अचीव करतो. आता हा लकीली आम्हाला आमचा रस्ता बंद झाला म्हणून हा माणूस भेटला. पण ह्याच्या अगोदर आमच्याबरोबर दुसरी गाडी होती. परत त्यांच्यावर 2 बाईक्स पण होत्या. पण त्यांचे चुकामुक झाल्या आणि ते आता परत ते पण आपले कल्याण डोंबिवलीचे होते ते. हो, आणि ते आता परत मागे फिरले. त्याच्यातला एक बाईकवाला एका चेकपोस्टवरती थांबलाय, पण दुसऱ्या बाईकवाल्याचा काही कॉन्टॅक्ट नाही. त्याच्यामुळे जर समजा एकत्र राहिलो तर एकमेकांना आपण मदत करून आपण हे जे अनोळखी रोड्स आहेत ते आपण कापू शकतो. त्यामुळे एकत्र जा, जेणेकरून तुम्हाला कुठे काही प्रॉब्लेम झालं तर असे सोबत मिळेल आणि तुम्ही ते प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकता. लडाखचा बिगेस्ट लेसन आहे एकत्र राहा. हो, जस्ट आपण एक्झाम्पल बघितलं. आता हा तर आपल्याबरोबर झाला म्हणून आम्ही ॲटलिस्ट सांगू शकतो कॉन्फिडेंटली चाललोय आम्ही. हो. कारण रस्त्यावरती जास्त गाड्या नाही आहेत. जर तुमची गाडी बंद पडली किंवा काही झालं तर आपल्याला काही कळणार नाही. थोड़ा चलो भाई, पहुंचने वाला है. हाँ, पहुंचने ही वाला है. पहुंचने वाला है ना. आप आगे चलो, नहीं तो ओके, चलो, मैं कोई पीछे बात. पीछे. आज चलो. अरे लाईट लाईट पॉवर कमी आहे ना. तर तुम्ही बघू शकता या दुसऱ्या रोडची कंडिशन कशी आहे. ते सर्व ठिकाणी लँडस्लायडिंग होऊन रोड खराब झालेला आहे आणि रोडवरती कितीतरी खड्डे झाले आहेत, परत दगडी पडलेले आहेत आणि त्याच्यामधून आपण चाललो आहे. पण हे तसं रिस्की आहे कारण लँडस्लायडिंग कधी पण होते. आता इथून अचानक कसं दगड पडेल किंवा काय पडेल तर आपल्याला माहीत नाही आहे. पण अशा अनोळख्या रस्त्यावरती जर आपल्यावर कोण असेल तर ते बरं आहे. म्हणून म्हटलं की लडाखच्या रोडवरती रात्रीचं असो किंवा सकाळचं पण असो जरा एकत्र गेलेलं चांगलं राहील. त्याची हेडलाईट पॉवरफुल नाही ना शनू, त्याच्यासाठी हेडलाईट पॉवरफुल असल्यामुळे पादम के लिए यही रास्ता है ना. हाँ, पादम थैंक यू. ओके, वहाँ पे बोर्ड मेंशन है. ओके, थैंक यू. दादा इकडे बघ, तुझ्याकडे कहाँ से है आप? मुंबई. येस ले लो आप आगे. अच्छा, एवढ्या गाड्या आहेत मग टेन्शन नाही. हे लोकांसाठी तर काय नॉर्मल आहे ना इथे ट्रॅव्हल करणं, है ना. JNK LA नॉर्मल आहे, पण तरी पण आता आपण पण मुंबईत फिरतो, पण कधी कधी रिस्क असतोच ना. ते बघ, तो तर आहे, मी असं नाही बोलत नाही, बट स्टील ते पोरी घाबरले ते गाडीतलं फुल.
तिची बायको वाटते मुलगी वाटते तिची एक बायको काय मेली? काय पण नाही नुसतं एक बायको वाटते आणि एक मुलगी वाटते मेली कशाला. फ्री फूड ऑफर केलंय, ट्रस्ट मी. हे लोक खूप अमेझिंग आहेत. डाळ आणि भात. आम्ही डाळ भात खातोय सगळे गाडीत बसून. यार सिरियसली खूप अमेझिंग लोक आहेत. मुलं आम्हाला काही पैसे नाही पाहिजे, फक्त तुम्ही जेवून घ्या. किधर से आए हो? मुंबई से. मैं आपको खाना दूंगा. ऑसम आणि यम है ना? जेवण खूप यम आहे. आम्ही आता गेस्ट हाऊस शोधत होतो पण आम्हाला काही मिळालं नाही. पण आम्ही इथे टुरिस्ट बंगलोमध्ये आलो, एंट्री केली अशीच की आम्हाला वाटलं की रूम मिळेल म्हणून. तर आतमध्ये इन्क्वायरी केली तर आम्हाला कळालं की इथे रूम अवेलेबल नाही आहे. 150 लोक इथे आलेले आहेत आणि ते लोक पण काही अर्धे गाडीमध्ये झोपलेत, अर्धे दुसरीकडे कुठेतरी झोपलेत. पण इकडचे लोकल म्हणजे ते जे केअरटेकर आहेत त्यांनी सांगितलं रूम अवेलेबल नाही आहेत, पण तुम्हाला जर जेवायचं असेल तर आमच्याकडे जेवण आहे, तुम्ही असंच जेवा, काही पैशाची गरज नाही, काही नाही. आणि असंच त्यांनी आम्हाला जेवण दिलं. आम्ही म्हटलं नको म्हणून पैसे घ्या. ते म्हटले नाही पैसे नाही पाहिजे, तुम्ही फक्त जेवा आणि तुम्ही बघा तुम्हाला रूमची कुठे सोय होते का आणि आम्हाला सांगा. मी तर प्रेमात पडल्या गावाच्या. एक माणूस भेटला, जेवण दिलं. एक माणूस भेटला, तो बोलला मी तुम्हाला घेऊन जाणार, तुम्ही आमच्या गाड्या 3-4 फोर्स, तुमची गाडी मध्ये राहणार आणि एकत्र जाणार. एकाने तर आम्हाला हेल्प केली रस्ता दाखवण्यासाठी. म्हणजे प्रसंग आला की चांगली लोक धावून येतात. फक्त चांगलं कार्य करा, तुम्हाला सर्व चांगलं होईल. तर आता चाललोय आपण दुसऱ्या गेस्ट हाऊसला जिथे आपल्याला रूम मिळालेला आहे आणि आता आपण तिकडे रेस्ट करू. थंडी इतकी आहे, थंडी चादर पण थंडी आहे. कसं झोपणार इकडे? कुठे आलो पादुक पुदुकला. हे लोक म्हणत होते की कशाला जॅकेट पाहिजे, कशाला काय पाहिजे. आणि आता बघा जॅकेट, हातामध्ये ग्लोव्स, कान टोपी, पायामध्ये सॉक्स. थंडी नाहीत म्हणतायत आणि आता झोपतायत सर्व घालून. टाक चादर. हा आणि आता परत बघा दुसरी प्रोसेस बघा कशी येते. कर रे, प्रोसेस कंप्लीट कर. प्रोसेस नंबर 1. प्रोसेस नंबर 2. माझे केस नीट टाका बरोबर. एक माणूस माणसावर गेली चादर. ते केस अडकले. काय काय करायला लागतं. हे पाय पुरतायत तुझे तिकडे. दुसरा माणूस आणि बरोबर लाईन मध्ये टाक, म्हणजे झाकायला पाहिजे माझं पूर्ण अंग. चष्मा कोण काढणार? पप्पा. हे ठेव. आणि हा दुसरा माणूस पण झाकला गेलाय मम्मी की तरह. आणि हे ठेव. आणि मी आता मी पण आम्ही असे